नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जे पाठीमागं पाहतात की गव्हाचा जो काड आहे तर तो शेतकऱ्यानं पूर्णपणे जाळून टाकलेला आहे. हे आपले शेजारी शेतकरी आहेत, त्यांना काड जाळण्याचं कारण विचारलं तर ते मला म्हणे की आपण जी जून जुलैमध्ये कपाशीची लागवड करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बैलपाळी असेल किंवा ट्रॅक्टर पाळी असेल, ज्यावेळेस मारतो तर ते पाळीला अडचण करतं आणि त्याच्यामुळेच आपण हा काड जाळलेला आहे. आता त्याच्यामध्येच दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या शेतामध्ये सुद्धा गहू होता आणि आपण काय केलेले आहे तर याला पाणी द्यायचं काम केलेले आहे आणि छोटं झाडंसुद्धा तुम्हाला दिसत असतील आपल्या शेतामधली. तर आपण याला पाणी देतो आहे आणि याला जमिनीमध्ये सडवण्याचं काम करतो आहे, कारण हा जमिनीचा आत्मा आहे आणि निसर्गाने अशी सुविधाच केलेली आहे की जरी आपण खताचा एकही दाणा दिला नाही तरीसुद्धा जमिनीमधून पीक हे आलं पाहिजे आणि जमिनीचं पुनर्भरण हे झालं पाहिजे. सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये चांगला राहिला पाहिजे आणि तेव्हाच आपलं पीक हे चांगलं येऊ शकतं. मित्रांनो, त्याच्यासाठी निसर्गाचा असा नियम आहे की एक भाग हा पक्ष्यांसाठी आणि मानवासाठी असतो, दुसरा भाग हा पशूंसाठी असतो. म्हणजे आपल्या घरी जे बैल असते आणि गाया असतात आणि इतरसुद्धा जनावरे असतात तर त्यांच्यासाठी मधला भाग असतो आणि जो खालचा भाग असतो तर तो म्हणजे आपण ज्याला निकामी समजतो तर तो असतो जमिनीचा आत्मा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करतोय की जे पण पराठ्या असतील, म्हणजे आपण कापूस वेचल्यानंतर ज्या पराठ्या असतील तर त्या काय करतो की शेताबाहेर नेऊन कुठंतरी जाळतो किंवा त्याचबरोबर गव्हाचा काडा असला तर त्याला पेटून देणं किंवा गव्हाचं भुसा असेल किंवा इतर अन्य कोणतेही अवशेष असतील तर हे आपल्याला अडचण करतात, म्हणून आपण त्यांना काय करतो शेताबाहेर नेऊन जाळून टाकतो. परंतु मित्रांनो, याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की हाच मेन जमिनीचा आत्माच आपण जाळतोय, म्हणजे आपल्या जमिनी आपणच कडक करतोय आणि त्यामुळेच आपल्याला उत्पन्नामध्ये घट दिसते किंवा त्याचबरोबर आपले पिकं जे लावलेली त्यांची ग्रोथ होत नाही आहे. याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर आपला जो सेंद्रिय कर्ब, खरा सेंद्रिय कर्ब असतो ना, तर तोच आपण जमिनीच्या बाहेर नेऊन टाकलेला असतो. मित्रांनो, आता हा काड थोडासा जड असतो सडायला, थोडा वेळ घेतो, परंतु तेवढं चांगल्यापैकी सेंद्रिय कर्ब याचं तयार होत असतं. मित्रांनो, सरकीची पळाटी पण तशीच आहे. जी पळाटी सडायला किमान 6 महिने घेते तर तेवढं जास्त सेंद्रिय कर्ब तिच्यामार्फत जमिनीमध्ये फिक्स होत असतं आणि त्याच्यानंतरच वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया ह्या त्या सेंद्रिय कर्बाला खाऊन आपल्या जमिनीला त्याच्यातलंच अन्नद्रव्य किंवा त्यांच्या शरीरामधून निघणारे जे ॲसिड असतात तर ते झाडांना देतात आणि त्याच्यानंतर झाडं त्याच्यावरतीच चांगली ग्रोथ होत असतात. कारण ही नैसर्गिक साखळी आहे आणि ह्या नैसर्गिक साखळीमध्ये कोणीतरी कोणाला खाऊन जगतं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्याचं परत त्याच्यावरती उदरनिर्वाह होतो. तर मित्रांनो, जमिनीमध्ये पोषक वातावरण जर तयार करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा चांगला ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेणखताची मात्रा आपण जी देतोय ना, आता या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये जेवढा पण काड दिसतोय तुम्हाला, हा जर जमिनीमध्ये सडला तर आपण किमान याच्यामध्ये 1-4-5 ट्रॉल्या शेणखत टाकल्या इतकी तरी ताकद या काडाच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये भेटणार आहे आणि ते पण समप्रमाणामध्ये सगळ्या शेताला सगळं सारखं भेटणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी आपण काय करायचं आहे की जमिनीमधले कुठलेही अवशेष जे आपण बाहेर नेऊन जाळणार आहोत किंवा त्याचबरोबर पळाट्या असतील, पळाट्या आपण ज्यावेळेस कापूस पूर्ण वेचून घेतो तर त्याच्यावरती रोटा मारा, व्यवस्थित रोटा मारून जमिनीमध्येच त्याचं विघटन होऊन द्या, तेव्हा जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढायला, म्हणजे आपण कायमस्वरूपीचं तर सेंद्रिय कर्ब वाढू शकत नाही किंवा सेंद्रिय कर्ब हा 100% आपण आज वाढवला आणि त्याच्यानंतर आपल्याला कधीच काही द्यायची गरज नाही असं नाही आहे. परंतु तात्पुरत्या वेळेसाठी होत नाही, हा सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये खूप चांगल्यापैकी काम करणार आहे. याची भूमिका ही आपल्या जमिनीमध्ये खूप महत्त्वाची असणार आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला याचं बाहेर फेकून न देता किंवा याला जाळून न टाकता याचं जमिनीमध्ये कसं विघटन होईल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, एरवी आपण शेणखत विकत घेतो, सेंद्रिय खत विकत घेतो आणि ते विकत घेणारं खत आपल्याला जवळजवळ 1-1 ट्रॉली जर शेणखत विकत घ्यायचं म्हटलं तर 5-5 हजार रुपये लागतात. परंतु आपल्या जमिनीमधलं जे सेंद्रिय कर्ब आहे आणि हे आपण तसंच वायाला घालतो, म्हणजे याला काडी लावून देतो, याला जाळून टाकतो. म्हणजे आपण आज किमान 20-20 हजाराचं सेंद्रिय कर्ब या ठिकाणी जाळून टाकत आहोत. मित्रांनो, याचं महत्त्व कळणं गरजेचं आहे. ज्या दिवशी आपल्याला याचं महत्त्व कळेल, कारण जेवढं जास्त सडायला जड, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, जेवढं जास्त सडायला जड तेवढं जास्त सेंद्रिय कर्ब हे जमिनीमध्ये फिक्स होत असतं आणि हे काडाच्या माध्यमातून जी पूर्ण जमीन आहे तर याच्यावरती हे सेंद्रिय कर्ब पसरलेलं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया ह्या याला सडवण्यासाठी येणार, त्या जमिनीमध्ये
पूर्णपणे याला सडवता त्याच्यातले जे अन्नद्रव्य आहेत तर ते कुठं देणार, झाडांच्या मुळांना देणार. झाडांचीही ग्रोथ होईल. जमिनीमध्ये जीवाणू असल्या कारणानं जमिनीची सुपीकता वाढेल. जेवढे जीवाणू खोल जातील तेवढं ऑक्सिजन लेवल ही जमिनीमध्ये चांगली राहील, जमीन भुसभुशीत राहील आणि त्याचा फायदा कशाला होणार आहे, तर आपली झाडं चांगली ग्रोथ होण्यासाठी याचा फायदा आपल्याला होणार आहे. मित्रांनो, त्याच्यासाठी प्रत्येक अवशेष, प्रत्येक अवयव आणि हा जो जमिनीचा आत्मा आहे, सध्या आपण याला आत्माच म्हणूया, कारण हे जे सेंद्रिय कर्ब आहे तर हे आपल्याला काय करायचं आहे की जमिनीमध्येच कसं फिक्स होईल किंवा हे सडून जमिनीचं खाद्य कसं बनेल, आपल्या झाडाचं खाद्य कसं बनेल, आपल्या जमिनीमध्ये जे जीवाणू याच्यावरती जगणार आहेत त्यांचं खाद्य कसं बनेल, तर आपल्याला याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण फक्त काय करायचं आहे की जे पण गव्हाचा काढा असेल तर त्याला फक्त एकदा रोटावेटर मारून खाली पसरू शकता आणि त्याच्यानंतर थोडं पसरल्यानंतर मातीच्या संपर्कात थोडं आल्याच्यानंतर याच्यावरती एक पाणी दिल्यानंतर या ठिकाणी परत जेव्हा आपण डबल रोटा आणतो तर या ठिकाणी जवळजवळ 80% हा काळ सडलेला असतो आणि त्याच्यानंतर 80% सडल्यानंतर राहिला 20%चा प्रश्न. तर एक पाऊस आल्यानंतर पुन्हा एकदा याचं विघटन पूर्णपणे होतं आणि हा सेंद्रिय कर्ब आपल्याला वर्षभर आपल्या झाडांची ग्रोथ करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या जमिनीचा पोत चांगल्या ठेवण्यासाठी आणि आपल्या झाडांचं खाद्य म्हणून हा सेंद्रिय कर्ब काम करतो. आणि त्याच्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे, तर कुठल्याही प्रकारचा काड असेल, पळाटी असेल, टाकाऊ जे पण काडी कचरा असेल तर यांना जमिनीमध्ये कसं सडवता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.